एका चार्जिंगच्या पंपासाठी आम्ही पाहुण्याची निवडाक्षाही बंद वावरून फिरली आणि तरी पण आम्हाला पंप नाही भेटला आणि भेटला आकार शेवटी तो पण बनबडकाच भेटला. आणि या सगळ्या गोष्टीचं कारण म्हणजे हो पांढरा बिबट्या. तुम्ही फक्त व्हिडिओ पूर्ण पास सगळं सांगतो. नेमकं झाला असं, आज मला मळ्यामध्ये शिपायचं होता तन्नाशी, पण मपल्याने यशवंतच्या दोघांच्या पंपात झालती बॅटरी खराब, म्हणून मला एक तिसरा पंप पाहिजे होता. यशवंतला म्हणलं तू काही पण कर, पण अर्जंट मध्ये मला तिसरा एक पंप पाहून दे. तो म्हणला काही टेन्शन घेऊ नको, आपल्याकडे एक असा माणूस त्याच्याकडे पंप आहे. म्हणलं चल मग लवकर आपण पंप घेऊन येऊ, पण आधी फोन लावून विचार त्याचा पंप चालू आहे का बंद आहे. तर हिरो म्हणतो काही फोन लावायची गरज नाही, डायरेक्ट त्याच्या वावरामध्ये जाऊन पंप घेऊन येऊ. आपली फॉर्च्युनर घरी नव्हती तर पाहुण्याची नवी डाग शाईन यशवंत मी घेऊन आलतो भोलेच्या वावरामध्ये. तरी आल्यावर हिरो म्हणतो आपल्या पण पंपाची बॅटरी खराब झाली, आजच न्याला म्हणतील नीट करायला. म्हणलं जमल्याकडे आता दुष्काळात 13 महिना रिकामा टाइमपास झाला आमचा. घरून निघतानीच जर फोन लावला असता तर एवढी बेजारी झाली आमची. मग काय पाहुण्याची नवी गाडी केलेली वापस आणि यशवंत म्हणला चला आता आपल्या घरी. तेवढं तर तो म्हणला दुसऱ्या एका जागी पंप आहे, चल तिथून घेऊन जाऊ. भोले म्हणलं तू दे पाणी सापडा आम्हाला पंप, आता चाललो आम्ही. खटाट असते आम्ही आलो तिथं जिथं आम्हाला पंप भेटणार होता. इथं आम्हाला पंप भेटलात खरी, पण ह्यो पण आता चालू होईना झालाय. यशवंत म्हणाला याची पण बॅटरी खराब आहे वाटतं. मी म्हणलं याची बॅटरी खराब नाही, याच्यामध्ये बॅटरीच आहे का नाही कोण आठव. या पंपाला पाहताच वाटायला 1980 मधला असं येऊ. आणि पुन्हा याला नळी पण नाही फावरायची. जिथून काढा त्या सांताडामध्ये डबल पंप वापस ठेवून दिला आणि निघलो आम्ही. तर तेवढ्यातच पंपावाल्याचा फोन आला आणि म्हणला वापस येता आपल्या ढोराला खायला टाकून या. म्हणलं यशवंत पंप पहिलाच खराब होता रे, ढोराला खायला टाकायला कोण नव्हतं म्हणून